500 कोटी जे तुम्ही म्हणले तिथे काही दिलंय का, कशासाठी ते 500 कोटी? हा, मी ते पण तुला तेच सांगते की त्याच्यात एक पत्र होतं जे कृषी आयुक्तांनी लिहिलं होतं आणि ते कृषी आयुक्तांनी लिहिलेलं पत्र हे आहे आणि याच्यात सरळ सरळ लिहिलंय. त्याच्यात 10 गोष्टी आहेत आणि त्या 10 गोष्टी वेगळ्या आहेत. या सगळ्या त्याची डिटेल्स मी वाचून दाखवते. हे जर माझे जे नोट आहे याच्यातलं शेवटचं पान तुम्ही बघा. हे जे 500 कोटी अतिरिक्त मागण्यात आले होते त्यात पिवळे चिकट प्रकाश सापळे, सेंद्रिय आणि रासायनिक खते, बॅटरीवर चालणारे स्प्रेअर पंप, बियाणे प्रक्रिया यंत्र म्हणजे मॅन्युअल पण आणि इलेक्ट्रिक पण, स्पायरल ग्रेडर, सोयाबीन रिपर आणि नंतर मल्टी क्रॉप क्रशर, मल्टी इलेक्ट्रिक बुल आणि सोयाबीन स्टोरेजच्या ज्यूट बॅग हे वेगळे वेगळे देण्यात आले. पण हे थांबवण्यात आलं होतं कारण याची मान्यता आत्ता देता येणार नाही असं स्पष्ट लिहिलेलं आहे आणि ही मान्यता हिवाळी अधिवेशनात आपल्याला देता येईल असं सांगण्यात आलं होतं. म्हणजे हे तर नव्हतंच, हे तर थांबवण्यात आलं होतं. मग हे सगळं इतकं खोटं बोलून की हा मंत्रिमंडळातला निर्णय आहे असं मंत्री लिहितो आणि पत्र पाठवतो आणि त्याच्यावर GR निघतो आणि हे केलं जातं.